लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुमच्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, 32,000 कोटी मंजूर झालेले आहेत। आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना 72 तासात 4 योजनेचे पैसे मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, कारण सर्व जिल्ह्यात पैसे येणार नाहीत। बघा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे। कोणती ती सांगा? बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे आता काही क्षणात म्हणजे 1-2 तासातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला खटाखट पैसे येताना पाहायला मिळू शकतात। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने बँकांना आदेश दिलेले आहेत की आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालीच पाहिजे। कारण आता लाडक्या बहिणींना माहिती आहे की इथं निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आता 2 दिवसामध्येच इथं काही आचारसंहिता वगैरे लागू शकते। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ, कोणत्या योजनेचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महिला व बाल विकास अधिकारी आदित्य तटकरे मॅडम असतील, ह्या सगळ्यांनी चेक हा डिपॉझिट केलेला आहे। शनिवारीच चेक हा डिपॉझिट झालेला आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नेमकं लक्षात घ्या, ह्या 10 बँकांमध्येच पैसे येणार आहेत। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, व्हिडिओमधून सोडून जाऊ नका, अन्यथा तुम्हाला समजणार नाही। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला पहिल्यांदा सांगा की तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे। बघा, आज बहिणींना 1500 रुपये वाटप करा, एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही निवडणूक आहेत त्याला खूप जवळ आलेले आहेत आणि त्यासाठी आता लवकरच जे काही आहे ती आचारसंहितासुद्धा लागू शकते। त्यामुळं बँकेनं आधीच सांगितलं आहे की ह्याच्या अगोदरच आपल्याला 2 महिन्याचे हप्ते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅस सिलेंडर, 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 100% आता येणार आहेत, लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत, कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये पैसे मिळणार, त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे का। ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला त्यांना ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 2490 म्हणजे 5500 रुपये जवळपास आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। एका घरात 2 लाडक्या बहिणी, याचा अर्थ 10,000, एका लाडक्या बहिणींना 5,500 म्हणजेच 11,000 रुपये एका घरात आपल्या लाडक्या बहिणींना येणार आहेत। ह्याची आता तुम्हाला माहिती मिळाली असेल। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल आमच्या घरात 3 लाडक्या बहिणी आहेत, तर असू द्या, जर तुमची KYC झाली नसेल तरी देखील तुमच्या 3 लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु
लक्षात घ्या, EKYC करणं सरकारनं सांगितलेलं आहे. 18 नोव्हेंबरपूर्वी EKYC केलेलं आहे. पण मला असं वाटतं तुम्ही EKYC आताच करू नका, कारण तुमचं नाव ह्यातून जाऊ शकतं. तर लक्षात घ्या, हे हप्ते होऊ द्यात. मला असं वाटतं की ही जी तारीख आहे ती पुढे सुद्धा ढकलली जाऊ शकते. 18 नोव्हेंबरच्या पुढं ही तारीख जाऊ शकते. तर सरकार याच्यावरती लवकर निर्णय करेन, कारण EKYCच्या वेबसाईटमध्ये काही त्रुटी आहेत, जसं की वडील आणि पती यांचं आधार कार्ड ह्याचा अजूनही तोडगा सरकारने काढलेला नाही. तर EKYC कशी करायची हा एक मोठा प्रश्न. त्यामुळे मी म्हणलं की आत्ताच तुम्ही करू शकत नाही, कारण तुमच्याकडे ते आधार कार्ड त्यांच्याकडे डिटेल्स नसतील तर तुम्ही काय करणार. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटतं की माझं नाव यादीत आहे का गेलं. तर तुम्हाला यादीत नाव आहे की नाही गेलं हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगतोय. पहिली गोष्ट, जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन विचारू शकता की माझं नाव आहे का. दुसरी गोष्ट, जर कोणाला विचारायचं नसेल, घर बसल्या समजून घ्यायचं असेल, तर आपली लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती EKYCचं जे आता नवीन ऑप्शन आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा, आधार नंबर टाका आणि आधार नंबर टाकल्यानंतर जर तुम्हाला OTP येत असेल तर तुम्ही यादीमध्ये आहात, अन्यथा नाही. हे सगळ्यात सिम्पल ट्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही EKYC करावीच असं काही नाही, कारण तुम्ही फक्त चेक करताय की आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येतो का. पुढची प्रोसेस वाटल्यास तुम्ही करू नका, बरोबर. पण जर OTP येत असेल तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे असं तुम्हाला एक समजलं जाईल. आणि जर लाभार्थी यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला असा मेसेज येईल की तुमचा सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही आणि तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार नाही. त्यामुळं कुठंतरी तुम्हाला लगेच पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, पुनर्अर्ज पडताळणी करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळे हप्ते तुमचे बंद होतील. त्यामुळं आजच हे काम करायचं आहे. आता तुम्हाला सांगतो कोणत्या 10 बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात लवकर पैसे येणार ते म्हणजे आपलं पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यात सगळ्यात लवकर पैसे येणार आहेत, कारण सरकारनं सांगितलं आहे की ही सरकार खेडेपाड्यात ज्या लाडक्या बहिणी त्यांचं जे खातं आहे ते पोस्टाच्या ह्याच्यात आहे. तर सगळ्यात अगोदर सगळीकडे जातं ते म्हणजे पोस्ट. दुसरी गोष्ट SBI, तिसरं आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी आहे बँक ऑफ इंडिया, पाचवी आहे ॲक्सिस बँक, ICICI, कोटक. अशा महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये पैसे येणार आहेत. आता तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. लक्षात घ्या, सरकारनं शिक्कामोर्तब झालेला आहे. 410 कोटी रुपयांचा चेक हा शनिवारीच डिपॉझिट झालेला आहे. GR सुद्धा आलेला आहे. तर लक्षात घ्यायचं आपल्याला. तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि कमेंट्समध्ये लिहायचं आहे की कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि EKYC त्याच्याबद्दल काही माहिती आहे का, EKYCची काही माहिती आहे का. EKYC बद्दल म्हणजेच काय, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे का त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. कारण 18 नोव्हेंबर हे त्यांनी तारीख दिलेली आहे, परंतु तारीख ही वाढू देखील शकते. त्यामुळं काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काय भीती वाटत असेल की EKYC केल्यानंतर काय होईल, तर त्या संदर्भात सगळी माहिती तुम्ही प्रश्न इथं विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करू शकता. लक्षात घ्या, आजपासून आपल्याला पैसे वाटपाचा कार्यक्रम इथं पाहायला मिळू शकतो. तो पैसे जवळपास प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती खटाखट आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळू शकतो. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, कोणताही व्हिडिओ असो संपूर्ण पाहायचा, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.